मंडळी नमस्कार, मी रिनेश रंजन. आपण पाहत आहात बातम्यांची बातमी आणि बातमी पुन्हा तीच मंडळी. आज शिवसेनेची पुन्हा कोर्टामध्ये सुनावणी होती सुप्रीम कोर्टामध्ये. मंडळी आज कोर्टात नेमकं काय घडलं याची उत्सुकता आपल्याला सगळ्यांना असेलच. अख्ख्या महाराष्ट्राला हल्ली ही उत्सुकता लागलेली आहे मंडळी. बघा काय घडलं, काय ऑब्झर्वेशन झालं, काय नोंदी झाल्या. बघा, आमदार फुटले म्हणून पक्षही फुटला हा सर्वात प्रश्न आला आज पुढे. शिवसेना प्रकरणात आज सर्वोच्च न्यायालयात याच प्रश्नाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. हे लक्षात घ्या. प्रामुख्याने विधिमंडळ पक्षात झालेली फूट हीच मूळ राजकीय पक्षाची फूट मानायची का? आता हा प्रश्न आपल्याला ऐकायला जरी सोपा वाटत असला तरी या प्रक्रियेवरती ही नोंदी ठेवणं किंवा ऑब्झर्वेशन करून घेणं हे फार महत्वाचं आहे. राजकीय पक्षाची ओळख ठरवताना पक्षाची संघटना, सदस्यत्व आणि पक्ष घटनाही पाहावी लागेल, असं हे सगळं न्यायाधीशांनी आज बोलताना म्हटलं. आजच्या सुनावणीत न्यायालयाच्या प्रश्नांमधून हा मुद्दा स्पष्टपणे पुढे आला. आता हाच प्रश्न पुढे शिवसेना कुणाची या वादाच्या निकालात अत्यंत महत्वाचा ठरू शकतो. मी अगदी थोडक्यात तुम्हाला सांगितलं, कारण की हे पल्हाळ लावण्यासारखा हा विषय आजचा अजिबात नव्हता मंडळी. पण एक गोष्ट स्पष्ट, आज कोणताही निकाल लागलेला नाही हे तुम्हाला ठाऊक असेलच. तुम्ही वाचलं, ऐकलं, बघितलंही असेलच. आता हल्ली ताजी बातमी. ठाकरे गटासाठी आजची सुनावणी महत्वाची का आहे, तर शिंदे गटासाठीही हा प्रश्न तितकाच निर्णायक आहे का? तर होय. कारण जर आमदारांची फूट आणि मूळ पक्षाची फूट या दोन वेगळ्या गोष्टी मानल्या गेल्या तर 2022ला मागे जा आणि लक्षात घ्या, 2022च्या संपूर्ण सत्तांतराकडे पाहण्याचा कायदेशीर दृष्टिकोनच बदलू शकतो. हाच महत्वाचा मुद्दा आहे मंडळी. म्हणून आता उत्सुकता एका गोष्टीची आहे, सर्वोच्च न्यायालय अंतिम निकालात मूळ शिवसेना ठरवताना, मूळ शिवसेना ही कुणाची हे ठरवताना नेमका कोणता निकष ते लावणार आहेत मंडळी. आता बघा, आज फार काही मांडणी झालेली नाही जास्त, किंवा फार वेळ युक्तिवादही कपिल सिब्बलांचा झाला नाही. फक्त याच एका मुद्द्यावरती आज कोर्टामध्ये चर्चा झाली आणि अख्ख्या महाराष्ट्राचंच नव्हे तर या केसकडे अख्ख्या भारताचं लक्ष लागलेलं आहे मंडळी. तुम्ही माझेही व्हिडिओ गेली 4 दिवस 5 दिवस बघत असाल. एकच एक हा शिवसेनेवरचा व्हिडिओ आपण करतो आहे, त्याच विषयावर आपण बोलतोय. पण आजच्याही दुपारी एक व्हिडिओ तुमच्या पुढे आला असेल माझा, त्याच्यामध्येही मी म्हटलं की इतका विलंब का होतो आहे. तर मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की न्यायमूर्ती बागची आणि त्या महिला न्यायाधीश आहेत त्या 2, अर्थातच सूर्यकांत यांना सोडून 2 जण आहेत ते, आणि एकूण 3 जण. तर यापैकी सूर्यकांत यांचे प्रश्न फार वारंवार पुढे येत आहेत. आता ते दोन्ही न्यायाधीश मॅडम मोहना आणि दुसरे कोण बागची, हे दोघंही, ह्या दोघांनाही हा सगळा युक्तिवाद सिब्बलांचा कळलेला आहे. कागदपत्र त्यांनी सगळी वाचलेली आहेत. त्यांनी फार खोलात जाऊन शिवसेनेचं हे प्रकरण समजून घेतलेलं आहे. आता या दोघांपेक्षाही जास्त समजलेलं प्रकरण हे कोणाला आहे, तर ते आहे मंडळी सूर्यकांत यांना. कारण ते चंद्रचूड जेव्हा होते तेव्हा ते स्वतःही होते, आणि तेव्हा या प्रकरणावरती जेव्हा फ्लोर टेस्टिंगच्या मुद्दा जेव्हा होता सुरुवातीला, तेव्हाच यांनी स्टे का आणला नाही, हाही आरोप आता जनतेमधून होत आहे. पण ते न्यायाधीश आहेत किंवा आता न्यायाधीश आहेत, पूर्वी ते सवंगडी होते चंद्रचूड यांचे, तेव्हा त्यांनी नेमकं काय करायला पाहिजे होतं हे न्यायालय ठरवत असते, त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही. परंतु अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष आता याच्याकडे लागलेलं आहे मंडळी. आणि लोक वेगवेगळं बोलत आहेत. 99.99% लोक बोलत आहेत मंडळी. माझ्याही व्हिडिओ खालच्या, माझं चॅनल जाऊन बघा, माझ्या चॅनल खालच्या प्रत्येक कमेंट्स बघा मंडळी, तुम्हाला 99.99% कमेंट्स या ठाकरेंच्या बाजूने दिसतील. आता तुम्ही म्हणाल की ते जनता म्हणजे न्यायालय थोडीच आहे, न्यायाधीश थोडीच आहे जनता, किंवा कायदा जनतेला कळतो का? असं नव्हे. काही गोष्टी मंडळी बघा, हा खटला इतका लांबवर चालला आणि या खटल्यामध्ये लोकांचा इंटरेस्ट यासाठी होता की हा महाराष्ट्रच बाळासाहेब ठाकरेंचा आहे असं म्हणायला हरकत नाही. त्या शिवसैनिकांच्या बोलण्याप्रमाणे हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, हा नव्याने बाळासाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र म्हणूनच शिवसेनेचे कार्यकर्ते ओळखायचे मंडळी. आणि त्यामुळे सगळ्यांची आत्मीयता
ही मनातून लागलेली आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं एका व्हिडिओमध्ये, मला वाटते की शिंदे कितीही शिवसेना माझी किंवा बाळासाहेब ठाकरे माझे आमचं दैवत करत असतील तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही. कारण की शेवटी ते हयात असतानाच उद्धव ठाकरे यांना त्यांनी ही सगळी धुरा दिली 2012ला जेव्हा बाळासाहेब गेले त्याच्यापूर्वी. तर त्यामुळे लोकांच्या मनामध्ये उद्धव साहेब ठाकरेंची एक प्रतिमा बसून गेलेली आहे मंडळी, आणि त्यांची प्रामाणिकता त्यांना खरोखर राजकारण करता येत नाही, हे मी तुम्हाला वारंवार व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि याच प्रामाणिकतेचा त्यांचा फायदा घेऊन कदाचित हे असे लोक फुटले असावेत, आमदार खासदार फुटले असावेत आणि लोकांनी त्यांच्याशी दगाफटका केला असावा असं लोकांचं मत आहे. तर लोकांना पुरेपूर लोकांचं म्हणणं असं आहे किंवा लोकांची इच्छा अशी आहे, अपेक्षा अशी आहे की ही शिवसेना, लोक बोलतायत कमेंट्समध्ये, बघाल तुम्ही माझ्या चॅनलच्या सगळे व्हिडिओज तुम्ही चेक करा, लोक काय काय बोलतायत. लोक म्हणतात की छोट्या बाळाला जरी, लेकराला जरी विचारलं तरी तो सांगेल की ही शिवसेना फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे. तर असो मंडळी, पण जस्टिस सूर्यकांत आता या निकाल देण्यासाठी विलंब का लावतायत, ते वेगवेगळे प्रश्न कोर्टामध्ये उपस्थित का करतायत. आधीच या गोष्टीला 3-4 वर्षे लोटून गेलेली आहेत, तारीख पे तारीख झालेली आहेत, सगळे थकून गेलेले आहेत, निकाल ऐकण्यासाठी उतावीळ झालेले आहे असं म्हटलं तरी हरकत नाही मंडळी. तर आता ही एक गोष्ट आहे. आता तिसरी चर्चा महाराष्ट्रात ही सुरू आहे की आता शिंदेचं काय होणार, हाही एक भाग आहे त्याच्यामध्ये. आता जो काही निकाल लागेल तो लागेलच. आणि दुसरा माझा एक व्हिडिओ होता, तुम्ही पाहिला असेल, त्याचा थंबनेल की सत्तेपुढे न्यायव्यवस्था झुकणार का. कारण लोकांना तीही शंका येते, कारण यापूर्वीचे जे काही निकाल लागले आहेत ते लोकांना त्याच्यामध्ये संभ्रम आहे, लोकांना त्याच्यामध्ये समाधान नाही असं लोकांचं स्पष्ट मत आहे. कारण अनेक स्वायत्त संस्था साहेबांनी किंवा सत्तेने आपल्या कब्जात घेतलेला आहे असा लोकांचा आरोप आहे. तर याही असं होईल का असा लोकांचा हा आरोप आहे, लोकांचं म्हणणं आहे मंडळी. पण आता शिंदे मग काय करणार. समजा ठाकरेंकडे ही शिवसेना गेली तर शिंदेचं काय होईल, शिंदे कुठे जातील शिवसेना गेल्यावर. तर मंडळी, काही लोक तर काय खिल्ली उडवतायत की काही सिरियसली बोलतायत. लोक म्हणतायत की त्यांना आता भाजपकडे गेल्याशिवाय पर्याय राहणार नाही, शिंदे साहेबांकडे दुसरा पर्याय नसेल आणि आता त्यांना भाजपचाच आधार घ्यावा लागेल आणि भाजपच्या दावणीला सगळ्या आमदार खासदारांना नेऊन त्यांना बांधावं लागणार असं लोकांचं मत आहे मंडळी. तर आता सुनावणी होत आहे. आता मला वाटते हा मुद्दा आता टप्प्यात आला आहे, त्यामुळे पुढे आता कोर्ट सुद्धा जास्त विलंब करणार नाही असं आपण गृहीत धरू शकतो. कारण का ही गोष्ट आता अलीकडे एकदम टप्प्यात आली आहे, मुद्द्यावर आली आहे. आणि कपिल सिब्बल तुम्हाला ठाऊक आहे, त्या सगळे डॉक्युमेंट्स, कागदपत्र आणि सगळे पुरावे आणि ते घटना शिवसेनेची वगैरे 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 सगळं काही त्यांच्याकडे तंग तयार कार्यक्रम आहे मंडळी. फक्त वाट आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आपला शब्द, आपला ब्रह्मशब्द केव्हा काढतात याची सगळ्यांना प्रतीक्षा लागली आहे. आता जे काय व्हायचं ते होणारच आहे. पण शिवसेना जर ठाकरेंकडे गेली तर नीतिमत्ता कायम आहे असं लोक मानतील. लोकशाही या देशातली कायम आहे, जिवंत आहे असं लोक म्हणतील. कारण हा फक्त खटला, ही फक्त केस, ही फक्त भानगड, हा फक्त वाद आता फक्त ठाकरे आणि शिंदे यांचा राहिलेला नाही. हा आता लोकशाहीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे लोक आता जास्त इंटरेस्ट या केसमध्ये घ्यायला लागले आहेत मंडळी. तर तुम्हाला काय वाटतं मंडळी, कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमचंही मत जाणून घेणं अतिशय आवश्यक आहे. आणि या शिवसेना खटल्यावरती, शिवसेनेच्या प्रकरणावरती जे व्हिडिओज तुम्हाला सोशल मीडियावरती दिसत असतील त्या खालच्या तुम्ही कमेंट्स वाचा मंडळी. आणि त्या कमेंट्स सत्ता पक्षाने, विरोधकांनी, प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी त्या कमेंट्स वाचायला पाहिजे. त्यावरून तुम्हाला लोकांचा अंदाज येतो, जनमत काय म्हणतं, जनतेचा दरबार काय म्हणतो, जनतेचं न्यायालय त्यांचं काय म्हणणं आहे हे तुमच्या लक्षात मंडळी येईल. पण असो, शिंदे साहेबही हुशार आहेत, त्यांनी आपली काहीतरी बाजू सांभाळून ठेवलेली असेलच. जर शिवसेना ठाकरेंकडे गेली तर शिंदे साहेब मोठ्या पक्षासोबत राहतीलच अर्थातच, की दुसरा नवा पक्ष स्थापन करतात हे आता काळ आपल्याला सांगणार आहे मंडळी. कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि भरभरून लाईक ठोका मंडळी. पुन्हा भेटूच, तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.